तर मुंबईच्या महापौर पदाबाबत दिल्लीमध्ये खलबतं होणार आहेत। दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात रात्री शिवसेना आणि भाजपची बैठक होणार आहे। अमित साटम आणि राहुल शेवाळे यांची बैठक होईल। बीएमसी मधील सत्ता स्थापनेबाबतही चर्चा होणार आहे। राहुल शेवाळे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती आहे। अमित साटम दिल्ली दौऱ्यावर असल्यानं तिथंच ही बैठक होणार आहे। दरम्यान मुंबईबाबत दिल्लीमध्ये होत असलेल्या बैठकीवर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल, हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतं। हे मी वारंवार सांगतो। महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। ज्या पद्धतीनं संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुल चालन करत होते, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्रीपदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राचा अपमान तुम्ही केला, मराठी माणसाचा अपमान तुम्ही केला। आता महाराष्ट्र आणि मराठी माणूस देवाभाऊंच्या सोबत उभा आहे। देवाभाऊंना जनतेने आशीर्वाद दिले, भारतीय जनता पार्टी महायुतीला आशीर्वाद दिले। दिल्लीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातो, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि त्याबद्दल आम्ही ठाम आहोत।